सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा शिवसेना मिळून स्थापन झालेल्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीने आज भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह एकूण 21 प्रभागातील उमेदवारांनी ढोल ताशांच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजीच्या गजरात आपले अर्ज सादर केलेत। सकाळी सर्व पदाधिकारी आणि उमेदवारांनी कर्जतचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांचे दर्शन घेऊन निवडणुकीच्या यशाची मनोभावे प्रार्थना केली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। पुढे वाजत गाजत निघालेल्या रॅलीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सामाजिक एकतेचा संदेश दिलाय। रॅलीत महिलांची, युवकांची आणि ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती। रॅली मार्गावर नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने स्वागत करून उमेदवारांचे मनोबल उंचावले। संपूर्ण कर्जत शहरातून निघालेल्या या भव्य मिरवणुकीमुळे वातावरणात निवडणूक उत्सवाची रंगत चढली आहे। या रॅलीने कर्जत शहरात अभूतपूर्व गर्दी खेचली आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, उभाटा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा प्रवक्ते भरत भगत, पुंडलिक पाटील, एकनाथ धुळे, भगवान भोईर, महिला तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट रंजना धुळे, युवकाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पालकर, ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर, पंकज पाटील, भिवसेन बडेकर, मयूर जोशी, प्रथमेश मोरे, ॲडव्होकेट संपत हडप, मुकेश सुर्वे, उत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांनी अर्ज दाखल केला असून 21 ही प्रभागांमध्ये उमेदवारांनी दमदार तयारीसह अर्ज दाखल केलेत। आघाडीच्या शक्ती प्रदर्शनामुळे आगामी निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। आज परिवर्तन विकास आघाडी यांच्यातर्फे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि सगळेच महाविकास आघाडीचे जे घटक आमच्याबरोबर आहेत, एकत्र मिळून आज आम्ही नामनिर्देशित पत्र, उमेदवारी अर्ज, नगराध्यक्ष आणि 21 उमेदवार या ठिकाणी दाखल केलेत। सर्वसामान्य कर्जतवाल्यांच्या मनात या परिवर्तन आघाडीबद्दल एक विश्वास आहे आणि तो तुम्हाला 3 तारखेला या नगरपालिकेवर परिवर्तन आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी तुम्हाला फडकताना दिसेल। कोणाची युती झाली, काय झालं आम्हाला माहीत नाही, पण परिवर्तन आघाडी म्हणून आम्ही सर्व हातात हात घालून येणाऱ्या 3 तारखेला विजयोत्सव साजरा करणार आहे, हेच या ठिकाणी तुम्हाला सांगतो। आता जे मागचं झालं त्यानंतर आम्हाला पुढे जायचं आहे। पुढे जात असताना आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या माध्यमातून आमची स्थानिक कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थाने लढाई, त्या कार्यकर्त्यांची ताकद देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी आमच्यामध्ये काही मतभेद असतील ते विसरून आम्हाला कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो आहोत। कारण मागे काय झालं त्याच्या पुढे आम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर काम करण्यासाठीच सर्व कार्यकर्ते आणि त्यांचं मनोमिलन आणि मनापासून झालेलं आहे। ते तुम्हाला फॉर्म भरताना त्या ठिकाणी दिसलं असेल। कर्जत नगर परिषदेमध्ये आज आम्ही आमचा अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि 21 उमेदवार आमचे नगरसेवकांचे त्यांचाही आज अर्ज आम्ही दाखल केले आहेत आणि आम्ही आघाडीच्या माध्यमातून हे निवडणुकीला सामोरे जातोय। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना आमच्यासोबत आहे आणि आम्ही दोघेजण आघाडी करून कर्जतचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही आज कर्जतमध्ये नगर परिषदेमध्ये येऊन अध्यक्षपदाचा आणि सर्व नगरसेवक उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत आणि मोठ्या उत्साहात लोकांनी विश्वासाने आमच्याबरोबर होते आणि आम्हाला विश्वास आहे की या कर्जत नगरपालिकेवर आमच्या आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला त्यांची युती झाली ती काही माहिती नाही, परंतु आम्हाला आमच्या आघाडी जी झाली त्या आघाडीच्या माध्यमातून आम्हाला आमचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि आमचे उमेदवार निवडून येतील असा मला विश्वास आहे। आमचा उमेदवार आहे तो 3 वेळा या नगर परिषदेचे नगरसेवक राहिलेले आहेत। त्यांना या दांडगा अनुभव या नगरपालिकेचा आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत शहरामध्ये त्यांचं नातेवाईक असतील, त्यांचा असणारे संबंध असतील हे खूप अगदी मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे ना, आम्ही सर्व दोन्ही पक्षाची प्रमुख मंडळी आणि सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व आम्ही एकत्रित आहेत। त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती घाबरायची गरज नाही। आमचा अध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे। अहो ऐका, फ्लॅट्सवर जबरदस्त सेल, अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेटमध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी। गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता।
नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड. अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी. मातोश्री नगर, नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण. रेडी टू मूव्ह फ्लॅट्स 1 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये. डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच. आजच बुक करा, कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही. संपर्क करा 9819393394 9320093394 वर. आजकाल सगळेच धावपळीत असतात. घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो. एक जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत. स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत, जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244 तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.